दिलीप. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज ऑल इंडिया पॅन्थर सेना सर्व पदाधिकारी यांनी कलेक्टर साहेबांना एक महत्त्वाचे निवेदन दिलेलं आहे. निवेदनात असा विषय आहे की गणपती सणानिमित्त उद्यापासून आपले गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. परंतु आपल्या सातारा शहरामध्ये राजवाडा परिसर, राजलक्ष्मी देवी चौक तसेच आपले SP कार्यालयापर्यंत एवढा जो गोल राऊंड आहे, या राऊंडमध्ये जे सम आणि विषम जे पार्किंग चालू आहे, परंतु आमची अशी मागणी केलेली आहे कलेक्टर साहेबांना की याच्यामध्ये 3 दिवस म्हणजे 1 तारखेपर्यंत तरी का होईना गर्दी राहणार आहे. त्यामुळं जे आपली जनता आहे सातारामधील ते दुकानासाठी खरेदी करण्यासाठी जात असतात, परंतु नो पार्किंगचा झोन असल्यामुळं गाड्या उचलण्याचा प्रयत्न होतो आणि आपल्या त्या कार्यक्रमाच्या उद्देशाने ते आलेले असतात, परंतु त्यांच्या त्या डेकोरेशनच्या माध्यमातून किंवा गणपती घेतात, कोण गौराई घेतं त्याच्या माध्यमातून खरेदी करत असताना त्यांच्या लक्षात राहत नाही. परंतु आम्ही कलेक्टर साहेबांना, माननीय SP साहेबांना आणि आपले प्रादेशिक परिवहन आहे यादव साहेब आपले, त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की एवढे हे 3 ते 4 दिवस आपण नो पार्किंगचे जे 2 व्हीलरचे जे झोन आहे, जे 2 व्हीलर गाड्या त्यांनी पकडू नये किंवा नेऊ नये अशी आमची ऑल इंडिया पॅन्थरतर्फे त्यांना एक विनंती राहणार आहे. त्यांनी 3 ते 4 दिवस आपल्या सातारा शहरातील सर्व जनतेसाठी ते द्यावे, कारण की उद्यापासून जे गणपती येणार आहेत त्यांची खूप गर्दी वाढणार आहे. त्याच्यानंतर जे 2 व्हीलर पार्किंग आहे ते लोकांना लवकर कळणार नसल्यामुळे ते पार्किंग जे आहे 2 व्हीलरचं ते 3 ते 4 दिवस त्यांना सवलत द्यावी अशी मागणी आमची आहे.